जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. हिंद दी चादर अर्थात मानवतेसाठी आपला प्राण अर्पण करणारे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भव्य दिव्य सोहळा येत्या 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी नवी मुंबई इथे होणार आहे. तेव्हा या निमित्तानं प्रशासकीय स्तरावर नेमकं काय नियोजन झालेलं आहे, हा कार्यक्रम कशा स्वरूपात होणार आहे याविषयी आजच्या कार्यक्रमातनं जाणून घेऊया. तर आपल्यासोबत आहेत कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी. नमस्कार सर. नमस्कार. जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद सर. एक अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या आयोजनात आपण आहात. हिंद की चादर. खऱ्या अर्थानं हिंदुस्थानाची जी संरक्षक ढाल, संरक्षक कवच आहे, त्यांच्यासाठीचा, त्यांच्या स्मरणाचा, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सगळा जो सोहळा आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रात आयोजित केला जातोय, नक्कीच काहीतरी खास असं उद्दिष्ट समोर आहे. तर त्याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर आहे. हा महाराष्ट्रातला तिसरा कार्यक्रम आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून नागपूर आणि नांदेड येथे हा कार्यक्रम यापूर्वी संपन्न झाला आणि आता खारघर ओळे येथे हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होतो आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमातून धर्मस्वातंत्र्य, राष्ट्रसन्मान याचा संदेश आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्याचा खरा हा उद्देश आहे. पूज्यश्री गुरु तेग बहादूरजी यांचं जे बलिदान आहे हे खूप प्रेरणादायी बलिदान आहे. धर्मस्वातंत्र्यासाठी, मानवतासाठी त्यांनी जे बलिदान केलं आहे आणि हा संदेश जनमानसात पोचून सामाजिक जी भावना आहे ही दृढ कशी करता येईल, हा खरा उद्देश आहे. नक्कीच एक राष्ट्रीय एकात्मता या निमित्तानं आपल्याला बघायला मिळणार आहेत. सगळेजण एकत्र येणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याप्रती आपण नमन करणार आहोत त्यांना. तर यातून एक सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश हा केवळ महाराष्ट्रापुरती न राहता भारत आणि जगभरात कशा पद्धतीने जाणार आहे, आपण कोणत्या भूमिकेतनं याच्याकडे पाहता आहात, कसे मांडता आहात हा विषय? पूज्य गुरु तेग बहादूरजी यांचं जे बलिदान आहे हे त्यांनी 24 नोव्हेंबर 1675 रोजी ते शहीद झाले आणि त्यातून आता जो आपण हा कार्यक्रम करतो यातून जो राष्ट्रीय एकात्मतेचा, सामाजिक सलोख्याचा संदेश जाणार आहे, यामध्ये विविध धर्म आहेत, पंथ आहेत, विविध संस्कृती आहेत. हे सगळ्यांमध्ये जे स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि जे त्यांच्यामध्ये एकी असली पाहिजे, हा संदेश आपल्याला यातून देता येतो आहे. आणि हा कार्यक्रम जो आहे हा जगभर याच्याकडे पाहिलं जात आहे आणि सर्व जगातून या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी भाविक येणार आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा पूर्ण देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये धर्मस्वातंत्र्य असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल आणि मानवता स्वातंत्र्य याचा संदेश खूप चांगल्या प्रकारे ह्या कार्यक्रमातून जाईल. अगदी आहे. आता माननीय मुख्यमंत्री ज्यांनी एक असा संकल्प घेतला आहे की घराघरात त्यांचं कार्य, त्यांची प्रेरणा, त्यांची ऊर्जा ही घराघरात पोचवायची, प्रत्येक माणसापर्यंत जाऊ द्यायची आणि नक्कीच त्यामुळे येणाऱ्या नव्या पिढीसाठी पण एक खूप चांगला संदेश हा जाणार आहे की देशासाठी आपण आपले प्राणसुद्धा देऊ शकतो. तर असं असताना जो खूप भव्य दिव्य असा लाखो देशवासीय येणार आहेत आपल्या नवी मुंबईमध्ये, तर 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च फार मोठं आयोजन आहे सर, काय सांगाल? नक्कीच खूप मोठं आयोजन आहे आणि सर्व देशभरातून आणि विदेशातून देखील भाविक इथे या कार्यक्रमासाठी येणार आहेत. विशेषतः कोकण विभाग, पुणे विभाग आणि नाशिक विभागातून जे जिल्हे आहेत आणि गोवा या सर्व विभागातून भाविक येतील या कार्यक्रमासाठी. यांचं येण्यापासूनची ते पूर्ण व्यवस्था म्हणजे त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची प्रवासाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून किती नागरिक येणार आहेत, किती वाहनं येणार आहेत, त्याचं पूर्ण आम्ही पार्किंगची व्यवस्था असेल, त्यांची सुरक्षेची व्यवस्था असेल, ही सर्व इथे अत्यंत चोखपणे करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून
त्यांची राहण्याची व्यवस्था देखील आम्ही इथे मोठ्या प्रमाणात 50,000 लोकांची व्यवस्था करतो आहे. मुंबई महानगर प्रदेशातून जे भाविक येणार आहेत, ट्रेनने येतील किंवा लोकल्सने मेट्रोने येतील, त्यांना देखील शटल व्यवस्था आपण तिथून व्यवस्था ती करतो आहोत. पार्किंगपासून देखील शटलची व्यवस्था करतो आहोत. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सर्वच बाबींचा विचार केला गेला आहे. याचा डिझास्टर मॅनेजमेंटचा प्लॅन तयार आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमस्थळी फार मोठ्या संख्येने तिथे वैद्यकीय शिबिर होणार आहे आणि विखुरलेल्या स्थितीमध्ये तिथे वेगवेगळे क्लिनिक्स असणार आहेत. ICUची व्यवस्था आहे, स्ट्रेचर्स असतील. साधारणतः 750 आम्ही आसपासच्या हॉस्पिटल्समधले जे बेड आहेत त्याचं रिक्विजिशन केलं आहे. 50 ॲम्ब्युलन्सेसचं रिक्विजिशन केलं आहे. पाण्याची व्यवस्था असेल, फायर ब्रिगेडची व्यवस्था असेल, नंतर प्रकाश व्यवस्था, ह्या सर्व बाबींचं ऑडिट हे सुद्धा करण्यात आलेलं आहे. तिथे जे लंगरची व्यवस्था असणार आहे त्यासाठी जे आवश्यक पाण्याची व्यवस्था आहे ती पाईपलाईन करण्यात आलेली आहे. आणि ह्या सर्व माध्यमातून नागरिकांना कुठलीही अडचण भासू नये असा आमचा प्रयत्न आहे. सर, अनेक विभाग यामध्ये दिसत आहेत की काम करत आहेत. अहोरात्र हा जो भव्य दिव्य सोहळा आहे तो सक्सेस होण्यासाठी मेहनत घेत आहेत. तर या सगळ्या विभागांचा जो समन्वय आहे सर, तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो कसा आपण सांभाळता आहात? जेव्हा हा कार्यक्रम घ्यायचं ठरलं त्याच वेळेला आम्ही विविध विषयांच्या 30 समित्या स्थापन केल्या आहेत. यामध्ये वाहतूक व्यवस्थापासून लंगर व्यवस्थापन असेल, पार्किंग व्यवस्थापन असेल, वैद्यकीय व्यवस्थापन, ह्या सर्व बाबींच्या 30 समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामध्ये जबाबदार अधिकारी आहेत आणि त्याचप्रमाणे अशासकीय सदस्य देखील आहेत की जे स्वयंसेवक आहेत. यामध्ये पोलीस आहे, महसूल विभाग आहे, सिडको, सर्व महापालिका, विशेषतः पनवेल आणि नवी मुंबई महापालिका, JNPA, ह्या सर्वांचा, MMRDA, या सर्वांचा त्याच्यामध्ये सिडको आणि यांचा सर्वांचा सहभाग आहे. आणि या सर्वांच्या आत्तापर्यंत आम्ही आता सातत्याने 20 बैठका घेतलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वांचं मायक्रो प्लॅनिंग ह्या सर्व यंत्रणांनी केलेलं आहे. मायक्रो प्लॅनिंग हा शब्द फार महत्त्वाचा आहे सर, कारण की लाखोच्या संख्येमध्ये लोक येणार आहे आणि नवी मुंबईचं ते जे ग्राउंड आहे त्याची साधारणतः कॅपॅसिटी किती आहे आणि अंदाज हा किती लाख लोकांचा आहे आणि आपण त्यांची सुरक्षितता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. वाहतूक, सुरक्षितता आणि मी तिथे गेल्यावर सुरक्षित त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकेल असं तिकडे वातावरण असणं आणि सगळ्या सोयीसुविधा असणं एका नागरिकासाठी महत्त्वाचं आहे. तर त्या बाबतीत बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या नागरिकाला जो स्वतःच्या गाडीने येईल त्याचा पहिला प्रश्न असतो की माझी गाडी पार्क कुठे करायची. त्यामुळे आम्ही 37 ठिकाणी पार्किंगचे लॉट्स तयार केलेत आणि त्या पार्किंग लॉटला एकदा गाडी लागल्यानंतर तिथे टॉयलेटची व्यवस्था असणार आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार. तिथून शटलने आम्ही त्यांना कार्यक्रमस्थळी घेऊन येणार आहे. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर तिथे वेगवेगळ्या खाद्यपेयांचे, ज्यूसचे स्टॉल्स, पाण्याचे स्टॉल्स, लंगर सातत्याने चालू असणार आहे सकाळी 8 ते रात्री 11पर्यंत. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना कुठलीही अडचण तिथे येऊ नये याच्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था या माध्यमातून केलेली आहे. साधारणतः अंदाज असा आहे की 17 ते 18 लाख लोक या 2 दिवसामध्ये भेट देतील. परंतु हा कार्यक्रम जो आहे सकाळी 8 ते रात्री 11पर्यंत चालणार आहे. म्हणजे लोक येतील, तिथे दर्शन घेतील, काही तिथे संदेश, धार्मिक संदेश देत असतील त्याचं ग्रहण करतील. त्यामुळे एका वेळेला 2-2.5 लाख लोक त्या मैदानामध्ये असतील. त्यामुळे मैदानामध्ये कुठलीही गर्दी होणार नाही. येणारे जे नागरिक आहेत, भाविक आहेत, ते सुद्धा आले की दर्शन घेऊन ते परत जातील. त्यामुळे एका वेळेला एवढी गर्दी होणार नाही. आणि जी व्यवस्था आम्ही आत्ता केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची असेल, तिथे खाद्यपेयाची असेल, त्यामुळे नागरिकांना कुठलीही तिथे अडचण भासणार नाही. शिवाय आता थोडंसं तापमान वाढतं आहे म्हणून आम्ही मिस्ट वाहन जे असतात, महापालिका जिथे मिस्ट दिल्यानंतर थोडा तापमान कमी होतं, तर मिस्ट वाहनांची देखील आम्ही तिथे व्यवस्था केलेली आहे. म्हणजे सर्व दृष्टीने तिथे येणारा प्रत्येक नागरिक हा सुरक्षित असून त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकेल असे आपण बारकाईनं व्यवस्था केलेली आहे. सर, यामध्ये आयोजनात अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. त्यामध्ये अनेक विभागांचं काम आहे. आपदा मित्रांपासून आपण घेऊया आणि सर्वात मोठी नगरपालिका, पोलीस, असे वेगळे वेगळे. त्या प्रत्येकाची भूमिका जर आपल्याला स्पष्ट करायची झाली, सांगायची झाली तर काय सांगाल सर? आता हा विशेषतः या पूर्ण कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते येणाऱ्या भाविकांचं व्यवस्थापन. एकतर हे सर्व
याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण कार्यक्रम हा CCTVने मॉनिटर असणार आहे. या व्यतिरिक्त रिअल टाईम मॉनिटरिंग तिथे सिस्टम आम्ही केली आहे. क्राऊड मॅनेजमेंटचं AIचं सॉफ्टवेअर तिथं वापरलं जाणार आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून सर्व सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे. यामध्ये क्राऊड मॅनेजमेंट हा महत्त्वाचा ॲस्पेक्ट असल्यामुळे त्या अँगलने जे काही करणं शक्य आहे, विशेषतः क्राऊड डिस्पर्सल समजा आपल्याला करायला लागलं, अचानक लोकांना आपल्याला तिथून बाहेर जायचं असेल तर कुठून जायचं, तर त्याचे सर्व सायनेजेस आम्ही केलेले आहेत. विशेषतः एक महत्त्वाची बाब जी याच्यात केली आहे ती एक ॲप आपण तयार केलेलं आहे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून. त्या ॲपमध्ये सर्व माहिती नागरिकांना मिळणार आहे. म्हणजे त्यांना पार्किंग कुठे करायची, मैदानात गेल्यानंतर टॉयलेटची व्यवस्था कुठे आहे, मेडिकलची व्यवस्था कुठे आहे, त्यामुळे त्या ॲपच्या माध्यमातून त्यांची राहायची व्यवस्था कुठे, हे सर्व नागरिकांना त्यातून कळणार आहे. त्यामुळे कुठेही गोंधळ त्यांच्या मनामध्ये राहणार नाही. म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान याचा आपण पुरेपूर वापर केला. सर अजून सांगा ना की या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण सगळ्या गोष्टी खूप नवीन नवीन आलेल्या आहेत आत्ताच, तर तो किती प्रभावी ठरणार आहे? खूप प्रभावी ठरणार आहे. जसं मी आता सांगितलं की पूर्ण जो कार्यक्रमाचं स्थळ आहे ते पूर्ण आमच्या निगराणीखाली असणार आहे. आमचं कमांड कंट्रोल सेंटर तिथे असणार आहे. त्यामुळे तिथे होणारी सगळ्या हालचाली याच्यावरती पोलिसांचं लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे जे पार्किंगसाठी आता आहे की येणाऱ्या वाहनाला या तंत्रज्ञानामुळे आम्ही त्यांना कुठे पार्किंगला जायचं आहे ते सुद्धा आम्ही सांगू शकणार आहोत. आता समजा नाशिक जिल्ह्यातून येणारे किंवा जळगावकडनं असतील किंवा पुणे विभागातून येणारे आहेत, तर त्यांनी कुठे जायचं आहे, त्याची राहण्याची व्यवस्था कुठे आहे, ते सुद्धा ह्या ॲपद्वारे किंवा टेक्नॉलॉजीमुळे आता खूप सहज शक्य होणार आहे. साधारण किती स्वयंसेवक कार्यरत आहे? आपली शासकीय यंत्रणा तर अगदी सज्ज आहेच, स्वयंसेवकही आपण बरेच हाताशी घेतले असतील. हो, आता आम्ही 300 आमचे जे आपदा मित्र आहेत ते 300 आपदा मित्रांचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सिव्हिल डिफेन्सचे आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत ते आहेत त्याच्यामध्ये. शासकीय कर्मचारी म्हणजे महापालिकांचे सर्व सफाई करण्यासाठी आणि सर्व मैदान स्वच्छ ठेवण्यासाठी जवळजवळ 2000 कर्मचारी तिथे असणार आहेत. आरोग्याचे जवळ 50 डॉक्टर्स आणि 150 पॅरामेडिकल स्टाफ हा तिथे असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जी राज्यस्तरीय समागम समिती आहे त्यांचे देखील जे स्वयंसेवक आहेत त्यांची ती पण संख्या जवळजवळ 2000च्या आसपास संख्या आहे. त्यामुळे पूर्ण मैदानामध्ये कुठेही कोणालाही अडचण भासणार नाही आणि कुठल्याही वेळेला त्यांना मदत जी लागेल ती मदत केली जाईल, अशा पद्धतीने तिथं व्यवस्था आहे. सर आपण सोशल मीडिया उघडला म्हणजे विविध विभाग यामध्ये नानाविध प्रकारे या कार्यक्रमाची एक म्हणजे प्रसिद्धी प्रचार करता आहेत आणि तो दिसतोय. सोशल मीडिया असो, अगदी ठिकठिकाणी हिंदती चादर, नवी मुंबई, ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तर त्याविषयी काय सांगाल की सोशल मीडियाचा हा प्रभावी वापर हा किती चांगल्या पद्धतीने आपण केला आहे आणि कसा केला आहे? हा कार्यक्रम ज्यावेळेला आपण इथं घ्यायचं ठरलं त्यावेळेला सर्वप्रथम हिंदती चादर पूज्यश्री गुरु तेग बहादूरजी जे आहेत यांच्या जीवनाबद्दल सर्व आपल्या समाजाला कळावं, विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश जावा म्हणून आम्ही कोकण विभागाचे असतील, पुणे विभागामध्ये आहे, नाशिक विभागामध्ये. कोकण विभागाचं जर सांगायचं म्हटलं तर 21,000 शैक्षणिक संस्थांमधून आत्तापर्यंत म्हणजे शहरी आणि ग्रामीण मी सांगतो आहे जवळजवळ 60 लाख विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. नुकतंच आम्ही 23 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता एकाच वेळेला 20,000 संस्थांमध्ये सरताज सिंग यांनी जे गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनकाळावरती त्यांनी जे गाणं लिहिलं आहे आणि म्हटलं आहे ते एकाच वेळेला 52 लाख विद्यार्थ्यांनी म्हटलं आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड देखील आता बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सने दिलेलं आहे. या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 12 लाख विद्यार्थी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण आणि शहरामध्ये आपण जे वैद्यकीय शिबिर घेतलेत त्यामध्ये आत्तापर्यंत 1.5 लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत 4000 वैद्यकीय शिबिर झाले आहेत. पेंटिंगच्या स्पर्धा असतील, स्पर्धा परीक्षा आपण घेतल्या. या सर्व माध्यमातून उद्देश असा होता की पूज्य गुरु तेग बहादूरजी यांचं जे बलिदान आहे हे प्रेरणादायी सगळ्या समाजाला व्हावं आणि सामाजिक एकता त्यातून निर्माण व्हावी. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत हा जेव्हा विषय जातो, मला सांगायला आनंद वाटतो की नवी मुंबई महापालिकेची एक विद्यार्थिनी आहे कलिना दास, तिने सरताज सिंग यांचं गीत इतकं सुंदर गायलं आहे
की आत्तापर्यंत तिला 3.5 लाख त्यामध्ये लाईक्स आले आहेत. म्हणजे या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय आता पोहोचलेला आहे, त्यांचं बलिदान पोहोचलं आहे आणि म्हणून एक चांगला संदेश सामाजिक सलोख्याचा, राष्ट्रीय एकात्मतेचा या माध्यमातून जातो आहे. नुकतंच कोकण विभागानं एक विश्वविक्रम नोंदवला आहे सर. त्यासाठी तुमचे आणि तुमच्या संपूर्ण विभागाचं अभिनंदन मनापासून करावंसं वाटतंय सर. धन्यवाद, धन्यवाद. नेहमीच आपली दूरदृष्टी, आपलं धोरण, आपली भूमिका ही समाजासाठी खूप चांगली राहिलेली आहे आणि तिचा फायदा खऱ्या अर्थाने जनसामान्यांना होतो आहे सर. तर असेच नाविन्यपूर्ण उपक्रम अजून आपण काय राबवत आहात? या कार्यक्रमासाठी आम्ही आता असा विचार केला आहे की विद्यार्थ्यांना हे जे गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनावरचा आपण जी स्पर्धा परीक्षा घेतली त्यातून जे विद्यार्थी आता आम्ही निवडणार आहोत, प्रत्येक जिल्ह्यातून 15 विद्यार्थी निवडणार आहोत. त्याचप्रमाणे 5 शैक्षणिक संस्था देखील आपण या माध्यमातून निवडत आहोत आणि यांच्या सर्वांचा राज्य स्तरावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते यांचा सन्मान होणार आहे. या माध्यमातून जे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षामध्ये आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशस्वी झाले त्यांचं कौतुक तर होणारच आहे, परंतु याच्या माध्यमातून हा एक चांगला संदेश सर्व धर्माच्या समाजामध्ये, सर्व धर्मांमध्ये जाणार आहे की आपल्या देशामध्ये आपण बघतो की विविधता ही आपली आपली ताकद आहे आणि त्यामुळे सर्व धर्म, सर्व संस्कृती असतील, सर्व पंथ असतील, हे एकत्रित सलोख्याने कसे राहू शकतात याच्यातून संदेश खूप चांगला जाणार आहे. नक्कीच आहे सर. खरं तर आपल्या पाठ्यपुस्तकांमधनं अनेक मोठ्या व्यक्तिरेखा आपल्या मनावर बिंबवल्या गेल्या आणि त्या आजही आपल्या लक्षात आहेत, हो की नाही? तर असंच पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्या भाषांमध्ये ते मिळावं यासाठी काही शासन प्रयत्न करतं आहे का? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नुकतंच आता गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनावरचा देखील समावेश हा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला आहे. त्यामुळे त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान हे विद्यार्थ्यांना त्या वयातच कळावं आणि त्यातून त्यांना चांगला संदेश जावा, ही एक खूप चांगलं पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेलं आहे. नक्कीच. फार स्तुत्य असं ते पाऊल आहे आणि ते असणं फारच गरजेचं होतं. सर, एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता हे येणारे 2 दिवस आहे, त्या 2 दिवसांची उत्सुकता सगळ्यांना आहे, कारण एक भव्य दिव्य वातावरण सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर म्हणायला हरकत नाही सोशल मीडियामुळे तयार झालेलं आहे. तर साधारण या 2 दिवसांची रूपरेषा काय आहे सर आपली? या 2 दिवसामध्ये सकाळी 8ला तिथे वेगवेगळे प्रदर्शन आहेत. त्याचप्रमाणे तिथे जे वेगवेगळे धर्मगुरू येतील त्यांचे प्रवचन असणार आहेत आणि एकंदरच तिथे वेगवेगळ्या स्टॉल्स असतील, त्याची पाहणी, शस्त्र प्रदर्शन असतील, त्याची पाहणी करता येईल नागरिकांना आणि तिथे येऊन ग्रंथसाहिबजी जे आहेत त्यांचं दर्शन तिथे करता येईल. त्यामुळे 8 ते 11 हा जो कार्यक्रम तिथे होणार आहे, इथे लंगरची व्यवस्था आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना सर्व माहिती तर मिळेलच, म्हणजे एकंदर या सर्व महापुरुषांच्या जीवनाबाबतची माहिती तर असेलच, शिवाय त्यांना सर्वांना इतर समाज बांधवांना देखील भेटता येईल आणि त्या माध्यमातून आता काही शासकीय पण स्टॉल्स इथे असतील त्याची पण माहिती मिळेल त्यांना. ते हे सर्व 2 दिवसाच्या कार्यक्रमांमधून अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर एवढे लाखो लोक येणार आहेत सर, तर नक्कीच तिथे स्वच्छतेचा हा मोठा प्रश्न आहे एक. तर तो प्रश्न आपण कसा सोडवता आहात आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी आपण कशा पद्धतीने तो हाताळणार आहात विषय? नाही, तर सर्वात महत्त्वाचं असं आहे की आता इथे लंगरची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे त्यासाठी स्वच्छ पाणी असणं, तिथे बसण्याची व्यवस्था स्वच्छ तिथे असावं, कारण येणारे जे भाविक असतील ते तिथे भोजन करतील. त्यात भोजन केल्यानंतर त्याची स्वच्छता करणे, त्याचप्रमाणे आता वेगळे स्टॉल्स असतील किंवा पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स असतील तर त्या कुठे इतरत्र अशा पडू नये म्हणून त्याची व्यवस्था. मी आता मगाशी आपल्याला म्हटलं तसं 2000 साधारणतः आपले सर्व कर्मचारी तिथे असतील, त्यांच्या माध्यमातून परिसर हा सातत्याने स्वच्छ ठेवला जाईल, म्हणजे तिथे कधीही आपल्याला घाण झालेलं दिसणार नाही. त्याचप्रमाणे पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून त्यांची जे घंटा गाडी आहेत, कचऱ्याच्या गाडी आहेत, त्या तिथे 24 तास तिथे त्यांचं टर्न बाय टर्न ते येत राहतील आणि जे काय तिथे कचरा निर्माण होईल त्याचं ते विल्हेवाट लावतील. आणि हा पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर खरं म्हणजे या कार्यक्रमाला येणारे भाविक पण खूप शिस्तबद्ध असतात आणि स्वयंसेवक पण खूप शिस्तबद्ध असतात. त्यामुळे हा कार्यक्रम झाल्या तात्काळ आम्ही पुन्हा एक स्वच्छता मोहीम सर्वांच्या माध्यमातून राबवू
आणि ते परिसर सगळा स्वच्छ राहील याची आम्ही खबरदारी घेऊ. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सर. कार्यक्रम असताना तर, पण नंतर जे काही असतं ते चित्र स्वच्छ साफ असलं तर नक्कीच पर्यावरण ही राखलं जातं आणि स्वच्छता बघायलाही छान वाटते, आरोग्यासाठीही चांगली आहे. सर, आपण एकदा पुन्हा एका महत्त्वाच्या विषयाकडे येऊया, तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनाच्यासाठी एक डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन करणं आवश्यक असतं. तर तो त्या परिसराचा सर्व अभ्यास करून तिथे काय काय अडचणी येऊ शकतात, काय काय आपत्ती तिथे उद्भवू शकते, याचा सर्व विचार करून पोलीस आणि महापालिका यांच्या समन्वयाने याचा पूर्ण प्लॅन तयार केलेला आहे. आणि वैद्यकीय व्यवस्था याच्यात सर्वात महत्त्वाची असते, की वैद्यकीय व्यवस्था तिथे सर्व उपलब्ध आहेत. ॲम्ब्युलन्सची आपण व्यवस्था केलेली आहे, म्हणजे स्टँड बाय असतील सगळ्या ॲम्ब्युलन्सेस. 750 आपण बेड्ससुद्धा रिझर्व केलेले आहेत. आणि फायरचे आपले टेंडर्स तिथे सातत्याने, म्हणजे कंटिन्युअस 24/7 फायर टेंडर्स तिथे असतील. त्यामुळे ज्या ज्या प्रकारे किंवा गर्दी झाल्यामुळे एखाद्या वेळेला गर्दीमुळे सुद्धा जी आपत्ती उद्भवते, त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं क्राऊड मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर किंवा ॲप असणार आहे. आणि पोलीस सातत्याने आणि सर्व जे आपदा मित्र आहेत ते सातत्याने या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची आम्ही खूप बारकाईने काळजी घेतलेली आहे. नक्कीच. आणि देशातले महनीय व्यक्तींचंही आगमन या निमित्तानं होणार आहे. सुरक्षाही खूपच महत्त्वाची. त्या बाबतीत काय सांगाल सर? साधारण कशा पद्धतीने सगळं असणार आहे? म्हणजे कोण कोण येणार आहेत पाहुणे या सगळ्या याला? महाराष्ट्र कुणाचं आदरातिथ्य करणार आहे? आणि काय एक खास विशेष, म्हणजे आपण म्हणतो ना की या कार्यक्रमात ही गोष्ट खूप खास आहे आणि यासाठी नागरिकांनी इथे येणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ह्या परमपूज्य गुरु तेग बहादूरजी यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या सर्व जीवनकाळाची जी माहिती आहे तिथे मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत जी माहिती प्राप्त झाली त्या माहितीनुसार 7 ते 8 राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत. राज्यपाल महोदय येणार आहेत. माननीय गृहमंत्री महोदय देखील येण्याचं निश्चित आहे. त्यामुळे ह्या सर्व महनीय व्यक्ती या कार्यक्रमासाठी खास येणार आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक धर्मांचे गुरु, अनेक धर्मगुरू, जे मोठे मोठे महंत आहेत, जसे कुंभमेळ्याला येतात तसे ते महंत देखील किमान 25 ते 30 महंत असे आहेत की जे नामवंत सर्व धर्मांचे किंवा समाजाचे, ते देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यामुळे त्यांचे देखील उपदेश ऐकण्यासाठी किंवा त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून ते देखील एक नागरिकांसाठी मोठी संधी असणार आहे. नक्कीच. म्हणजे महान अशा या आत्म्यासाठी हो. अनेक महान व्यक्ती या ठिकाणी येणार आहे आणि जे काही आपल्याला मिळणार आहे ते खऱ्या अर्थानं अमूल्य असं काहीतरी हृदयाला स्पर्श करणारं असणार आहे आणि खऱ्या अर्थानं हृदयातला, आत्म्यातला आणि मनातला हा कार्यक्रम असणार आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या दृष्टीने मी सांगतो की हा कार्यक्रम जिथे होतोय, ज्या जिल्ह्यामध्ये होतोय, रायगड जिल्ह्यामध्ये, त्या रायगड जिल्ह्यामध्ये महाराजांचा रायगड किल्ला आहे, ज्याचा तिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे. महाराजांची समाधी तिथे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणून अशा भूमीमध्ये हा कार्यक्रम होतोय पूज्य गुरु तेग बहादूरजी साहेबांचा, की ज्यांनी देखील बलिदान केलेले आहे. हा फार मोठा आपल्या राज्यासाठी मला वाटतं छान योगायोग आहे. खरंच आहे. खूप धैर्य, खूप त्याग आणि खूप टोकाचं समर्पण, अगदी स्वतःला समर्पित करणं यासारखी दुसरी कोणती गोष्ट आहे मानवतेमध्ये, तर ती त्यांनी करून दाखवली आणि ती आपल्या भूमीत, आपल्या महाराजांच्या इथे आणि तुमच्या विभागात, विशेषतः रायगड, याचा आम्हाला अभिमान आहे. हा, नक्कीच. तर मग या प्रसंगी आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहात, काय संदेश देणार आहात? नागरिकांना मी नम्र आवाहन करेल की हा इतका भव्य दिव्य कार्यक्रम आहे आणि इतका पावन असा कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमाला इतके महनीय व्यक्ती येणार आहेत, महंत साधू येणार आहेत आणि यातून एक राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. आणि प्रशासनाने आपल्याला कोणतीही गैरसोय होणार नाही. आपण आलात तर आपल्या प्रत्येक आपल्या सोयीसाठी आम्ही जे जे करणं शक्य आहे ते सर्व तिथे केलेलं आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, आपल्या आरोग्याची व्यवस्था असेल, टॉयलेट्स आहेत, पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने या. आपली कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही निश्चितपणे आपल्याला ग्वाही देतो. आपण रेल्वे मार्गाने येऊ शकता, मेट्रोने येऊ शकता, खाजगी गाडीने येऊ शकता, सगळ्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यामुळे मी आपल्याला सर्वांना आवाहन करेल की हा अत्यंत पावन अशा कार्यक्रमासाठी, महाराष्ट्र शासनाने याच्यात पुढाकार घेतलेला हा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने यावं. नक्कीच सर. आपण घेतलेले काटेकोर असे सगळी काळजी
आणि आपली दूरदृष्टी आणि आपण एकूणच आखलेली भूमिका आणि सगळ्यांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने हा खऱ्या अर्थाने भावनेशी हृदयाशी जोडणारा जो सोहळा आहे तो आपण साजरा करणार आहात, तर त्यासाठी हिंद दी चादरसाठी आपल्याला खूप मनपूर्वक शुभेच्छा. नक्कीच आपण त्या कार्यक्रमात भेटूया त्या ठिकाणी आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. आज आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद खूप सर. खूप आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.